मंडळी नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत माचनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराचा ब्लॉग। सोलापूर शहरापासून साधारण 43 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव माचनूर या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान आहे। साधारण याची काय म्हणजे ऑफिशियल आकडेवारी तर नाही आहे, इसवी सन कधी स्थापन झालं ते साधारण 1500 वर्षापूर्वीचं ते मंदिर स्थापन असल्याचा अंदाज आहे। हे सोलापुरातील हेमाडपंथी असं सुप्रसिद्ध मंदिर आहे। अतिशय रेखीव असं या ठिकाणी बांधकाम तुम्ही पाहू शकता। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात असतानाच, मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये जात असतानाच तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला छोट्या छोट्या कमानी आहेत आणि डावीकडे जात असतानाच तुम्हाला प्रथमतः हे भगवान शंकराचं मंदिर दिसेल। अतिशय सुरेख असलेलं दगडी बांधकामामध्ये हे हेमाडपंथी मंदिर आहे। ते प्रवेशद्वारापासून उताराला अशा बऱ्याच पायऱ्या आहेत आणि मंदिराच्या पूर्वेसच भीमा नदी वाहते। अतिशय सुरेख अशी या ठिकाणी तुम्हाला नजारा पाहू शकता। तुम्ही पाहू शकता इथून भीमा नदीचं पात्र तुम्हाला दिसतंय। आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय। मंदिराच्या परिसरातच एक भलं मोठं हजारो वर्षापूर्वीपासून असलेलं हे तुम्ही झाड पाहू शकता। हे झाड इतकं विस्तीर्ण आहे की मंदिराचा परिसर पूर्ण सावलीनं माखलेला जातो। अतिशय सुरेख प्रकारचं हे मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर। हे आहे मंदिराचा मुख्य गाभारा। या ठिकाणी तुम्ही शंकराची पिंड पाहू शकता आणि या मंदिराचे पुजारी आहेत ब्रह्मपुरीचे गौरव बंधू असतात। या ठिकाणी या देवाची पूजा अर्चा करतात। तुम्ही पाहू शकता मंदिरातून अतिशय छोटासा हा दरवाजा आहे। अतिशय छोटासा येण्या जाण्यासाठी दरवाजा आहे, पाहू शकता तुम्ही। या मुख्य गाभाऱ्यातील पिंड, सिद्धेश्वराची पिंड। मंदिराच्या समोरच्या बाजूलाच एक मोठासा नंदी तुम्हाला दिसेल। अतिशय सुंदर असं हे हेमाडपंथी मंदिर माचनूरच्या गावामध्ये असलेलं असून अतिशय पुरातन काळामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर। या ऐतिहासिक वास्तूच्या आसपासमध्ये मुघल राजा औरंगजेबाचे बी पाऊलखुणा आहेत। मंदिराच्या जवळच गाव असलेलं हे बेगमपूरमध्ये औरंगजेबाची लेक जी कबर आहे, या ठिकाणी बऱ्याच ऐतिहासिक पाऊलखुणा या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळू शकतात। या मंदिराच्या बाजूला, नदीच्या बाजूला ही तटबंदी बांधलेली आहे। अतिशय सुरेख प्रकारची तटबंदी आहे। ही भीमा नदी वाहते, पंढरपूरनं आलेली ही नदी आहे। समोरच्या बाजूला छोटंसं मंदिर आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अतिशय सुरेख विस्तीर्ण असं नदी पात्र या ठिकाणी तुम्ही बघतोय। अप्रतिम नजारा आहे। ही नदीकडली बाजूची मंदिराची ही तटबंदी आहे। आणि या ठिकाणी आपण दर्शन करून मंदिरातून मार्गस्थ होतोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। आणि मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील ब्लॉग तुम्हाला बघता येतील। खूप खूप धन्यवाद।